नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने सुवर्ण मंदिरातील केंद्रीय शीख संग्रहालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे छायाचित्र स्थापित करण्याचा निर्णय स्थगित केलाय। त्यामुळे काँग्रेसच्या बाबतीत शीख राजकारणातील पेच पुन्हा एकदा समोर आला आहे। या संग्रहालयात सर्व प्रसिद्ध शीख व्यक्तींची चित्रे आहेत। काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची हत्या केल्याप्रकरणी बलवंत सिंग राजोआना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्या संदर्भात राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यात आली आहे। त्या बलवंत सिंग राजोआना यांनी मनमोहन सिंग यांच्या छायाचित्राबाबत आक्षेप घेतला होता। त्यानंतर एसजीपीसीने त्या छायाचित्रासंदर्भात पुनर्विचार करून स्थगितीचा हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय। नेमका हा वाद काय? त्यांचे छायाचित्र संग्रहालयात लावण्यास विरोध का होतो आहे, जाणून घेऊया। एका पत्रात बलवंत सिंग राजोआना यांनी एसजीपीसीचे पाऊल अयोग्य व अस्वीकार्य असल्याचं म्हटलंय। तसेच त्यांनी 1984च्या शीख विरोधी दंगलीमध्ये काँग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केलाय। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात दंगल आणि त्यापूर्वी झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारद्वारे काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल शीखांच्या मनात आजही संताप आहे। त्यामुळे एसजीपीसीने राजोआना यांच्या आवाहनाचा विचार करण्यास फारसा विलंब केला नाही। 1992 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार नंतर शीख अतिरेक्यांनी केलेल्या बहिष्काराच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अकाली दलाने निवडणूक लढवली नव्हती। एसजीपी मध्ये आजही काँग्रेस विरुद्ध भावना असल्याचं दिसून येतं। 2002 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्री म्हणून अमरिंदर सिंग पहिल्यांदा सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांचा योग्य तो सन्मान करणे नाकारण्यात आले होते। परंतु एसजीपीसीने मनमोहन सिंग यांची भेट दिली असता त्यांना योग्य तो सन्मान केला होता। 2004 मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले। त्यावेळी त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल यांच्यासह एसजीपीसीच्या नियंत्रणाखाली असलेल्या सुवर्ण मंदिराला भेट दिली होती। त्या प्रसंगी त्यांचे योग्य ते स्वागत केले गेले होते। 11 ऑगस्ट 2005 रोजी राज्यसभेत भाषण करताना मनमोहन सिंग यांनी 1984च्या शीख विरोधी दंगलीबद्दल माफी मागितली होती। त्यापूर्वी कोणत्याही काँग्रेस नेत्याने असं केलं नव्हतं। मनमोहन सिंग शीख असल्याने त्यांची ही माफी महत्त्वाचे पाऊल मानले गेले होते। मला शीख समुदायाची माफी मागण्यास कोणताही संकोच नाही। मी केवळ शीख समुदायाचाच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागतो, कारण 1984 मध्ये जे घडले ते आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या राष्ट्रत्वाच्या संकल्पनेचे उल्लंघन आहे, असे मनमोहन सिंग आपल्या भाषणात म्हणाले होते। गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मनमोहन सिंग यांचे निधन झाले। त्यानंतर अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या गोंधळाबद्दल भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर टीका केली होती। शीख अतिरेकी अनेकदा अनेक मुद्द्यांवरून अकाली दलावर टीका करत आले आहेत। मात्र राजोआना नेहमीच पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं पाहायला मिळतंय। अकाली दलाची पंजाब विधानसभेत आणि लोकसभेत प्रत्येकी एक जागा कमी झाली आहे। अकाली दल अनेक मार्गांनी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच राजोआना यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते। राजोआना यांच्या पत्रानंतर एसजीपीसीचे सचिव प्रताप सिंग म्हणाले, एसजीपीसी शीख समुदायाच्या भावनांचा आदर करते, त्यामुळे या विषयावर शीखांमध्ये सामान्य सहमती आवश्यक आहे, असे संस्था मानते। भविष्यातील कार्यकारी समितीच्या बैठकीत छायाचित्राबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल। हरचरण सिंग बैंस म्हणाले की या प्रस्तावावर निर्णय घेणारी एसजीपीसी ही एकमेव सक्षम संस्था आहे। ते म्हणाले, माझ्या मते या प्रकरणात वैयक्तिक काहीही नाही, कारण राजोआना यांची भावना मनमोहन सिंग ज्या पक्षाशी संबंधित होते त्या पक्षाने शीख विरोधी घेतलेल्या भूमिकेशी संबंधित आहे। मनमोहन सिंग यांचे छायाचित्र लावण्याच्या निर्णयावर माघार घेतल्याबद्दल काँग्रेसने एसजीपीसीवर टीका केली आहे। त्यांनी या निर्णयाला लज्जास्पद म्हटलंय। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व गुरुदासपूरचे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा म्हणालेत की मनमोहन सिंग यांच्यामुळेच जगभरात या पगडीला मान्यता मिळाली। देशाच्या लोकसंख्येच्या फक्त 2% लोकसंख्या असूनही ते 10 वर्ष पंतप्रधान राहिले। ही कामगिरी आपण साजरी करण्यासारखी नाहीये का? छायाचित्र स्थापित करण्याचा हा निर्णय रोखून आपण मनमोहन सिंग यांच्याशी कोणताही न्याय करत नाही आहोत। मनमोहन सिंग यांनी पंजाबला अनेक प्रकल्प आणि निधी दिलाय। त्यांचे छायाचित्र संग्रहालयात का लावू नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।